नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजकाल सगळीकडे सांगितलं जातं सेंद्रिय शेती करा, सेंद्रिय खत जास्त वापरा, पण तुम्हालाही माहिती आहे जनावरांची संख्या इतकी कमी होतीये की शेणखत पण तेवढ्या प्रमाणात मिळत नाहीये आणि सेंद्रिय खत कसं आणि कुठून आणायचं याचा प्रश्न पडतो. पण काळजी करू नका, यावर सोपा उपाय मिळालाय जो तुमच्या शेतामध्येच उपलब्ध आहे. तो म्हणजे बायोडायनामिक कंपोस्टिंग. पण काय आहे हे बायोडायनामिक कंपोस्टिंग? त्यामध्ये अन्नद्रव्यांचं प्रमाण किती असतं आणि ते कसं बनवायचं या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बायोडायनामिक कंपोस्ट काय आहे हे समजून घेऊयात. बायोडायनामिक कंपोस्ट म्हणजेच पिकाची काढणी केल्यानंतर उरलेल्या अवशेषापासून बनवलेलं खत. या पद्धतीमध्ये कमी वेळात आणि कमी खर्चात खत तयार होतं. कंपोस्ट बनवण्याच्या बाकी पद्धतीनुसार या कंपोस्टला सावली, दररोज पाणी आणि अगदी खड्डा करण्याचीही गरज नाहीये. फक्त 2 ते 2.5 महिन्यात दर्जेदार कंपोस्ट खत तयार होतं. हे खत लगेच वापरता येतं, तसंच काही काळासाठी सावलीतही साठवून ठेवता येतं. बायोडायनॅमिक कंपोस्टसाठी काय लागतं ते पाहूयात. आपल्याकडच्या शेतांमध्ये पिकांचे अवशेष मोठ्या प्रमाणात उरलेले असतात, जसं सोयाबीनचं कुटार, गवांडा, हिरव्या पराठ्या, ऊसाचं पाचट आणि खोडवे, भाताचं तणस, ज्वारी बाजरीचा कडबा घेतल्यानंतरही शिल्लक राहणाऱ्या मुळांकडील भाग, भाजीपाल्यांचे अवशेष, फळ पिकांमध्ये छाटणीनंतरचे अवशेष, शेतामधलं हिरवं गवत जसं हिरवा तरोटा, गाजर गवत, नीम, गिरीपुष्प, सुभाबूळ किंवा पाळीव जनावरांसाठी हिरवा चारा ठेवल्यावर उरलेले सर्व पिकांचे अवशेष आणि अगदी पालापाचोळा सुद्धा. आता हे शेतामध्ये तसं वायात जातं, पण हे आहे कंपोस्टसाठीचा कच्चा माल. यासोबत लागतं ताजं शेण, पाणी आणि लवकर विघटन करण्यासाठी CPP-S9 कल्चर. आता तुम्ही म्हणाल कसं करायचं बरं हे बायोडायनॅमिक कंपोस्ट, तर तेही पाहूयात. पहिलं तर म्हणजे आपल्याला कंपोस्टसाठी लागणारा कच्चा माल गोळा करायचा आहे. जे आपण आत्ताच पाहिलं की ओलसर सोयाबीन काढ, गवांडा, हरभरा काढ, ऊसाचं पाचट, धानाचं तणस, भाजीपाला पिकांचे अवशेष, हिरवा पाला, अगदी सगळं. यामध्ये घ्यायचंय ताजं शेण. एका ढिगासाठी अंदाजे 100 किलो ताजं शेण आणि पाणी घ्यायचंय. आता यामध्ये भर घालायची आहे ते 1 किलो बायोडायनॅमिक कंपोस्ट कल्चर CPP-S9 ची. हे कल्चर 13 लिटर पाण्यात 1 तास सरळ उलट फिरवत ढवळून घ्यायचं. आता एका ड्रम मध्ये घेऊन 50 ते 60 लिटर पाणी आणि साधारण तेवढंच शेण एकत्र ढवळून शेणकाला तयार करायचा. यानंतर शेतामध्ये उंचवट्याच्या जागी पूर्व पश्चिम दिशेने 15 फूट लांब आणि 5 फूट रुंद आणि 1.5 फूट उंचीचा पीक अवशेषांचा थर रचायचा. या थरावर S9 असलेला शेणकाला 10 ते 15 लिटर या प्रमाणात शिंपडायचा आहे. या कुटाराच्या थरावर तेवढ्याच जाडीचा हिरव्या पाल्याचा थर लावावा. त्यावर पुन्हा शेणकाला शिंपडायचा. तसंच शेतामधील 4 ते 5 घमेले माती सुद्धा टाकायची. आता याला आपण एक थर असं समजू. असे एकावर एक थर करत 5 फूट उंचीपर्यंत थर लावायचे आणि S9 युक्त सर्व शेणकाला ढिगावर टाकावा. ढिगा सर्व बाजूंनी साध्या शेणकाल्याने लिंपून घ्यायचं. आता तुम्ही म्हणू शकता हे CPP-S9 कल्चर कुठे मिळतं? हे कल्चर सुद्धा तुम्ही घरच्या घरी थोड्या साहित्यात तयार करू शकता. केवळ 2 महिन्यात तुम्हाला हे कल्चर तयार करता येतं. तसंच शेती औषधांच्या दुकानातही मिळतं. परत आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊयात. एका महिन्यामध्ये साधारण 50% कंपोस्ट तयार होईल आणि ढिगाचा आकार लहान होईल. कुजलेला आणि न कुजलेला कंपोस्ट फावड्यानं सरमिसळ करायचं आणि पुरेसं साधं पाणी टाकून पुन्हा पूर्वीसारखा आकार द्यायचा. पुन्हा शेणकाल्यानं लिंपून घ्यायचं, पण यावेळी कल्चर वापरण्याची गरज नाही. इथून पुढे 30 ते 40 दिवसात दर्जेदार कंपोस्ट तयार होऊ शकतं. पण हे कंपोस्ट वापरायचं कसं आणि किती वापरायचं आणि यामध्ये कोणकोणती अन्नद्रव्य असतात हे समजून घेऊयात. हे कंपोस्ट शेतात ओल असताना वापरायचंय. 1 एकरातील पीक अवशेषांचं केलेलं बायोडायनामिक कंपोस्ट हे पुढच्या हंगामातल्या 1 एकर पिकासाठी साधारणपणे पुरेसं ठरतं. 1 टन बायोडायनामिक कंपोस्ट खतातून साधारणपणे किमान 15 किलो नत्र, 15 किलो स्फुरद आणि 10 किलो पालाश तसंच झिंक, मॅग्नेशियम, लोह, तांब असे बरेच सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध होऊ शकतात. याच्या नियमित वापरामुळे शेतातील माती भुसभुशीत होते, तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. यासोबत जमिनीतून सूक्ष्मजीवांची संख्या वाढते, त्यांची क्रियाशीलता वाढते आणि या सगळ्यांमुळे सेंद्रिय कर्ब वाढून मातीचा पोतही सुधारतो. तुम्ही बायोडायनामिक कंपोस्ट बनवणार का आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.